मंडळी, आता वाजले आहे संध्याकाळचे 6:30 आणि मी तेजस आणि नायसा खारघरमध्ये एका बुटीक शॉप मध्ये जात आहे। त्या बुटीक शॉपचं नाव आहे लेडी क्राफ्ट बुटीक। तर तिथे मी बघते मला काही मिळतं का। मला ऍक्च्युली भावाच्या एंगेजमेंटसाठी साडी, रेडीमेड साडी आणि त्याचबरोबर ब्लाऊज वगैरे हवाय आणि ते पण रेंटल बेसिस वरती। कारण ना आता जास्त दिवस उरलेले नाहीयेत, तर शिवून घेण्यामध्ये बराच वेळ जाईल। तर माझा असा विचार आहे की बुटीक मध्ये जाऊन रेडीमेड घ्यावं म्हणून, म्हणजे रेंटल वरती घ्यावं। तर बघू मला काय ऑप्शन्स मिळतात तिकडे, आणि तिथे समजा नाही आवडलं तर अजून 1-2 प्लेसेस मी बघणार आहे तिथेही जाऊन की काही आवडतं। कारण आता जास्त दिवस उरलेले नाही आणि घाई फटाफट करायची आहे, कारण 17 तारखेला आहे साखरपुडा। तर सर्व तयारी हळूहळू चालू आहे। तर बघू, जाते तिथे आणि तुम्हाला दाखवते काय काय कलेक्शन आहे आणि दाखवते मला त्यातलं काय आवडलंय का, आणि तुम्हाला त्याची कॉस्टही सांगते। ऍपल जे बोलते येतं ना, आपण ऍपल घेऊया, येतं ना, घेऊया ऍपल। चल लवकर। असं डिजाइन है, याची पाठीमागे अशी आहे। भैया ये स्टिच करके मिलेगा ना हमारे साइज से? साइज वरून स्टिच करून मिळेल पण। छान वर्क केलंय ना, भाई इसका क्या कॉस्टिंग है? 2500। भैया इसमें साइज भी करके दे सकते हैं ना? साइज फ्री साइज है। हा येलो पण चांगला वाटतं। हल्दी मेहंदी फंक्शन में सबको लेके जाते हैं तो चलता है ना, पर इसमें कुछ दाग भी लग गया तो फिर प्रॉब्लम। हमको धुल के मतलब धुला के देना पड़ता है क्या? वो अगर दाग लग गया तो फिर आपका। अच्छा, कशी वाटते? ये पीछे आएगा ना, ये ना, ये पीछे आएगा। याची पण वजन खूप आहे, पण याचं पण एवढं वजन घालून मला असं वाटतंय की खालीच येईल।
फेस्टिवल आएगा क्या? ये इतना ऊपर ही रहेगा? नहीं नीचे आएगा, वो आपके सबसे फिटिंग होगा। अच्छा अच्छा, इसमें ब्लू कलर भी है। तो वो वाला ब्लू अलग है क्या? कौन सा ब्लू है? हाँ अच्छा, इसका क्या कॉस्टिंग रहेगा? 4000 का मीटिंग सब करके देंगे राईट का पूरा. असं वाटतं एंगेजमेंट छान वाटेल ना हे असं काहीतरी नेहमी तर ती ट्रेडिशनल काहीतरी घालायचं म्हणजे थोडंसं वेगळं असतं. इसको वॉश कैसे करते हैं मतलब? ये पड़ेगा। अच्छा ये बेल्ट रहेगा क्या? बेल्ट के साथ में पहन सकते हैं, विदाउट बेल्ट पहन सकते हैं. लेंथ वगैरह फिटिंग आपके हिसाब से करेगा. अच्छा ये फ्रेश पीस है? फ्रेश ही है, ये कलर ही वैसे है, ऑर्गेंजा कलर है ना ये. अच्छा ऑर्गेंजा पे है ना पूरा. कसं वाटतं? और ये आप अंदर से भी पहन सकते हैं, इसके पल्लों के ऊपर से भी. अच्छा पल्लू के ऊपर से और अंदर से भी पहन सकते आपके ऊपर है. ये पहन वगैरह के साथ थोड़ा इंडोवेशन हो जाएगा. मम्मीला पाठवलं. ऐसा भी पहन सकते हैं, बेल्ट के साथ में पहनना, बेल्ट के साथ में. फिटिंग होके बैठेगा ना तो आपको पूरा नीट लुक आएगा, थोड़ा रफ लुक है. हाँ ये इसका प्लेट्स भी ऑलरेडी बना है, मुझे सिर्फ कुछ करना नहीं है, खाली पिनअप करना है. पिनअप करना है. बेल्ट पहन 4000 में तो कस्टमर को लगे जाके बाहर डिस्काउंट कर दिया 1000 रुपये कम. ऐसा नहीं पता कि डिस्काउंट करके ये ऐसा ये रहेगा ना, मैंने थोड़ा नीट होगा ना, ऐसा झुको ना तो कुछ नहीं दिखना चाहिए. फिटिंग हो जाए क्योंकि आपको लगेगा ना कपड़ा वगैरह कुछ लगा सकते हैं. ट्राई करना राइट साइड से. बेल्ट बेल्ट इसका आता वाजले आहेत रात्रीचे 11:30 आणि जस्ट आत्ताच आम्ही घरी पोहोचलो आहोत. जेवण वगैरे बाहेरच केलं, कारण म्हटलं बुटीक मध्ये जाणार आणि सर्व बघणार तर लेट होणार, म्हणून घरी येऊन समजा लेट झालं तर घरी येऊन जेवणार कधी आणि मग ते पचन पण होणार नाही, त्यामुळे म्हटलं बाहेरच जेवूया. तर माझा बुटीकचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर
आम्ही जो लेडी क्राफ्ट बुटीक मध्ये गेलो होतो, जो सर्वात सुरुवातीला पहिला, तर त्या बुटीक मध्ये ना खूप छान छान व्हरायटी आहेत. पण मला ना डिझायनर साडी हवी होती. त्यांच्याकडे डिझायनर साडी नाही आहे, डिझायनर ब्लाऊज आहेत आणि 9 वारी साडीज आहेत, 6 वारी नाही आहेत. मला 6 वारी साडी हवी होती, पण मला नाही मिळाली ती इथे. तर 9 वारी साडी मी विचार करू शकते की लग्नाला मे बी, पण ना त्या साड्या ना खूप हेवी आहेत, म्हणजे रेंजने नाही वजनाने. तर मला नाही वाटत की मी ते वजन एवढं पेलवू शकेल, कारण नायसा पण असणार आहे माझ्या बरोबर आणि त्याचबरोबर खूप अशी घाई असणार आहे माझी त्यावेळेस, कारण भावाचं लग्न आहे. तर पाहुणे मंडळी येणार, तर त्यांच्यावर थोडंसं बोलणं चालणं, त्याचबरोबर दुसरी तयारी असणार आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्या मी साड्या कॅरी करू शकते. त्यामुळे माहिती नाही आता मला की एक्झॅक्टली मला थोडासा मला ना विचार करायला थोडासा वेळ लागेल की मला डिसाईड करता येत नाहीये की काय करायचंय. पण त्यांच्याकडे एवढी सुंदर सुंदर व्हरायटी होत्या 9 वारी साडीच्या आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे ब्लाऊज ही खूप सुंदर होते. आणि रेंटल बेसिसवरती बघायला गेलं तर त्यांची कॉस्ट ही खूप छान आहे, म्हणजे कमी आहे. तर त्या कॉस्टमध्ये छान आहे, छान मटेरियल होतं. आणि त्यांच्याकडे गाऊन्स पण आहेत, मस्त पार्टीवेअर गाऊन्स आहेत, रिसेप्शनला घालायला असे गाऊन्स आहेत. तर तेही मला आवडले होते तिथे. आणि सेकंड बुटीकमध्ये गेलेली, त्यांच्या थोडंसं बाजूला एक बुटीक होतं, तर त्या बुटीकमध्ये मी गेलेली. तिथे ना त्यांच्याकडे रेंटल बेसिसवरती नाही आहेत, त्या आपल्याला शिवून देतात किंवा साडी प्लस ब्लाऊज ह्या दोन्ही प्रोव्हाइड करतात आपल्याला. त्या जसं आपल्याला पाहिजे त्या प्रकारची डिझाईन त्या बनवून देतात, अशा त्या म्हणाल्या. तुम्ही फक्त फोटो आणा आणि मी तुम्हाला सेम टू सेम सेकंड कॉपी अशी बनवून देईल. तर पण त्यांची प्राइस रेंज ना खूप हेवी होती, 10 ते 12 हजारच्या रेंजमध्ये त्यांचं जात होतं. तर मला ना ते वर्थ वाटत नाहीये, कारण आपण घालतो 2-4 वेळा साड्या, पण तरी 10 ते 12 हजार एका म्हणजे साडीसाठी देणं मला तर नाही वाटत आहे वर्थ. पण बघूया, अजून काय विचार अजून काही केला नाही त्याच्याबद्दलही. आणि तिसरं जे बेगम शॉप होतं ना, तर त्या शॉपमध्ये जास्त डिझायनर साड्या नव्हत्या. तिथे जास्त ना डिझायनर असे जे पंजाबी ड्रेसेस असतात ना ते होते, पण मला हवी होती साडी. त्यामुळे तिथला ऑप्शन्स, तर मला 2-3 साड्या मी ट्रायल केल्या होत्या ना, मला आवडल्या होत्या, पण तेजसला आणि मम्मीला नाही आवडल्या. ते म्हणाले की आपलं जे फंक्शन आहे त्याला मे बी ते रुचणार नाही, कारण आपला जो क्राऊड आहे ना तो असा गावाकडचा क्राऊड आहे. त्यामुळे मे बी ते त्या प्रसंगाला शोभून दिसणारा नाही आहे. त्यामुळे प्रॉपर असं म्हणतात ना, आपलं महाराष्ट्रीयन लुक कर, जास्त इंडो वेस्टर्नकडे जाऊ नकोस, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मलाही कुठेतरी असं वाटलं की हा बरोबर बोलतायत ते, कारण माझ्यापेक्षा म्हणजे मी घालते तर मला एवढं समजून येत नाही, पण समोरच्याला ते दिसून येतं, कळतं त्याला जास्त की आपण कसे दिसत आहोत. मे बी त्याच्यामुळे त्यांनी असं मला म्हटलं असेल. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता आणि बुटीकमध्ये बराच वेळ गेला. एवढ्या व्हरायटी बघून ना खरंच असं काय घेऊ आणि काय नको असं होतं. फायनली अजून काही घेतलेलं नाही आहे. थोडंफार तेजस बरोबर डिस्कस करणार आहे, मम्मी बरोबर डिस्कस करणार आहे आणि त्याचबरोबर ना मी अजून शॉप्समध्ये पण जाणार आहे, दादरला किंवा ठाण्याला. आपल्या प्रॉपर ज्या महाराष्ट्रीयन लुकच्या साड्या असतात ना तशा मी बघणार आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज शिवून घेऊन त्याच्यावरती डिझायनर वर्क करून घेण्याचा असं मला जरा विचार आहे. कारण ना खारघरमध्ये ना विघ्नहर कॉम्प्लेक्स म्हणून आहे शॉपिंग सेंटर, तर तिथे ना खूप अशी छान छान ना ब्लाऊजला असं डिझाईन करून मिळते. हँडवर्क आहे, तशी मशीन वर्कही आहे. तर माझा ना थोडंसं मनामध्ये ते आलेला विचार की आपण तसंही करू शकतो. तर लेट्स सी, बघूया पुढे जर मला चांगली काही साडी वगैरे मिळाली किंवा काही, तर मी तुमच्यावर नक्की शेअर करेन. आणि आता चला मी इथेच व्हिडिओचा आपला एंड करते आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यांना प्रेम द्या. बाय.